मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण अँटोनिम्स, प्रिफिक्सेस व सफिक्सेसचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये सफिक्सेस व प्रिफिक्सेस वापरून नवीन शब्द तयार करणार आहोत। त्याचबरोबर प्रिफिक्सेस वापरून अँटोनिम्स तयार करणार आहोत। सफिक्सेस वापरून शब्दांच्या जाती बदलविणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया अँटोनिम्सच्या अभ्यासाने। मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे, लाल बहादूर शास्त्री ज्युनियर कॉलेज परतूर। मित्र हो, अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, म्हणजेच अपोजिट वर्ड्स, म्हणजेच असे शब्द ज्यांचे अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असतात। जसे आपण दिवस हा शब्द घेतला तर याच्या विरुद्ध रात्र असा शब्द येईल। तर रात्र हा दिवस या शब्दाचा अँटोनिम आहे। हा झाला मराठी शब्दाचा विरुद्ध अर्थ किंवा अँटोनिम। आता आपण इंग्लिश शब्दाचे अँटोनिम्स पाहूयात। मित्रो, या ठिकाणी आपण 3 कॉलम घेतलेले आहेत। पहिल्या कॉलम मध्ये शब्द येईल, दुसऱ्या कॉलम मध्ये विरुद्धार्थी शब्द दर्शविणारे चिन्ह येईल, तर तिसऱ्या कॉलम मध्ये अँटोनिम म्हणजेच विरुद्धार्थी शब्द येईल। पहिला शब्द आहे फ्रेश। फ्रेश म्हणजे ताजा। फ्रेशच्या विरुद्धार्थी कोणता शब्द येईल? स्टेल म्हणजे शिळा। दुसरा शब्द आहे लेस म्हणजे कमी, त्याच्या विरुद्ध मोर म्हणजे जास्त। तिसरा शब्द आहे न्यू, त्याच्या विरुद्ध ओल्ड। चौथा शब्द आहे बेस्ट, त्याचं अँटोनिम आहे वर्स्ट। बेस्ट म्हणजे सर्वात चांगला, वर्स्ट म्हणजे सर्वात वाईट। पुढील शब्द आहे फाइंड। फाइंड म्हणजे शोधून काढणे, त्याचं अँटोनिम आहे लूज म्हणजे हरवणे। तर पुढील शब्द आहे मॉडर्न म्हणजे आधुनिक, त्याचं अँटोनिम आहे एन्शियंट म्हणजे प्राचीन। मित्र हो, या ठिकाणी अँटोनिम तयार करत असताना आपण दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द घेताना वेगळाच किंवा सेपरेट शब्द घेतलेला आहे। परंतु अँटोनिम्स तयार करताना बऱ्याच वेळी प्रिफिक्सेसचा वापर करण्यात येतो किंवा कधी कधी सफिक्सेसचा देखील वापर करण्यात येतो। आता आपण प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस वापरून कशा प्रकारे अँटोनिम्स तयार करता येतील ते पाहूया। सर्वप्रथम आपण प्रिफिक्सेस म्हणजे काय हे पाहूयात। मित्र हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस हे शब्द निर्मितीच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचे आहेत। त्याचबरोबर बहुतेक परीक्षांमध्ये यांच्यावर प्रश्न असतोच। मित्र हो, प्रिफिक्स हा शब्द प्री आणि फिक्स या 2 शब्दांपासून तयार झालेला आहे। प्री म्हणजे अगोदर आणि फिक्स म्हणजे जोडणे, म्हणजेच मूळ शब्दाच्या अगोदर जोडलेला उपशब्द किंवा उपसर्ग। पहा, या ठिकाणी डाव्या बाजूच्या कॉलम मध्ये आपण प्रिफिक्सेस घेतलेले आहेत, जसे अन, इन, इम, इल, इर। आणि त्याच्या बाजूच्या कॉलम मध्ये आपण मूळ शब्द घेतलेला आहे, जसे या ठिकाणी हेल्दी हा शब्द आपण घेऊ, तर त्याच्या बाजूच्या कॉलम मध्ये हेल्दीला अन जोडल्यानंतर कोणता शब्द तयार होतो ते घेतलेला आहे। पहा, या ठिकाणी हेल्दीला अन जोडल्यानंतर अनहेल्दी असा शब्द तयार झालेला आहे। तर इफिशियंट या शब्दाला इन जोडल्यानंतर इनइफिशियंट असा शब्द तयार झालेला आहे। तर प्रॉबॅबल या शब्दाला आय एम जोडल्यानंतर इम्प्रॉबॅबल असा शब्द तयार झालेला आहे। तर लॉजिकल या शब्दाला इल असा शब्द जोडला तर इलॉजिकल असा शब्द तयार झालेला आहे। तर रेग्युलर या शब्दाला इर हे प्रिफिक्स आपण जोडलं तर इररेग्युलर अशा प्रकारचा शब्द तयार झालेला आहे। मित्रो, हे जे उजव्या बाजूचे तयार झालेले शब्द आहेत हे सर्वच्या सर्व अँटोनिम्स आहेत। म्हणजेच मूळ शब्द हेल्दी असेल, निरोगी, तर त्याला अन जोडून अनहेल्दी म्हणजे रोगीट असा त्याचा अर्थ निघतो। किंवा मूळ शब्द इफिशियंट असा असेल तर त्याला इन जोडून इनइफिशियंट असा शब्द होतो, कार्यक्षम, अकार्यक्षम किंवा कार्यक्षम नसलेला। तिसरा शब्द आहे प्रॉबॅबल। प्रॉबॅबलला इम जोडलं तर इम्प्रॉबॅबल अशा प्रकारचा शक्यता नसलेला असा अर्थ होणारा शब्द तयार होतो। त्याचबरोबर लॉजिकल म्हणजे तार्किक, तर इलॉजिकल म्हणजे तर्कहीन अशा प्रकारचा विरुद्धार्थी शब्द किंवा अँटोनिम या ठिकाणी तयार होतं। रेग्युलर म्हणजे नियमित, इररेग्युलर म्हणजे अनियमित। हे सर्वच्या सर्व शब्द अँटोनिम्स आहेत मूळ शब्दाचे। त्याचबरोबर या ठिकाणी हे जे प्रिफिक्सेस आहेत या प्रिफिक्सेसचा अर्थ नसणे असा होतो, म्हणजे हेल्दी असणे, हेल्दी नसणे, इफिशियंट म्हणजे कार्यक्षम असणे, कार्यक्षम नसणे अशा प्रकारचे अर्थ या ठिकाणी निघतात। यासोबतच आणखी काही प्रिफिक्सेस आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहूयात। पहा, डाव्या बाजूला आपण प्रिफिक्स घेतलेले आहेत, डिस, नॉन, ए, अब, माल, अँटी अशा प्रकारचे हे प्रिफिक्सेस आहेत। तर हे मूळ शब्दाला जोडले, जसं या ठिकाणी ओबिडियंटला डिस जोडलं तर डिसओबिडियंट असा याचा अर्थ निघेल। किंवा नॉन हे स्पेसिफिकला जोडलं तर नॉन स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट नसलेले।
किंवा मॉरलला अमॉरल जोडलं, मॉरल म्हणजे नैतिक आणि अमॉरल म्हणजे अनैतिक, किंवा नॉर्मलला अब जोडलं, नॉर्मल म्हणजे सामान्य तर अबनॉर्मल म्हणजे सदोष, किंवा न्यूट्रिशन म्हणजे पोषण, त्याला माल जोडलं तर माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण असा त्याचा अर्थ निघतो, किंवा सोशल म्हणजे सामाजिक, त्याला अँटी जोडलं तर अँटी सोशल म्हणजे असामाजिक किंवा समाजाच्या विरुद्ध. अशा प्रकारे या ठिकाणी तयार झालेले सुद्धा अँटोनिम्सच आहेत आणि या प्रिफिक्सेसचा अर्थ देखील नसणे असाच आहे. मित्रो, आता आपण पाहूया सफिक्सेस वापरून कशा प्रकारे आपल्याला शब्दाची जात बदलविता येते. यामध्ये नाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्ब अशा प्रकारच्या शब्दाच्या जाती आपल्याला तयार करता येतात. त्याचबरोबर सफिक्सेस वापरून आपण अँटोनिम्स देखील तयार करू शकतो. चला तर बघा आता वळूया सफिक्सेसच्या अभ्यासाकडे. मित्र हो, सफिक्सेस म्हणजे मूळ शब्दाच्या शेवटी जोडलेला प्रत्यय. आता या ठिकाणी काही उदाहरणे आपण घेतलेली आहे सफिक्सेसचे. पहा, MENT, ION, SION, TION, ANCE, ENCE, ENCY, ER, OR, शिप, नेस, डम अशा प्रकारचे काही सफिक्सेस आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता हे मूळ शब्दाला जोडल्यानंतर कशा प्रकारे नवीन शब्द तयार होतो ते आपण पाहूया. पहा, या ठिकाणी गव्हर्न असा शब्द आपण घेतलेला आहे, त्याला मेंट, MENT जोडल्यानंतर गव्हर्नमेंट अशा प्रकारचा शब्द तयार होतो. तर डोनेट या शब्दाला ION लावल्यानंतर डोनेशन अशा प्रकारचा नवीन शब्द तयार होतो. तर परफॉर्म या शब्दाला ANCE जोडल्यानंतर परफॉर्मन्स अशा प्रकारचा शब्द तयार होतो. तर ऍक्ट या शब्दाला OR जोडल्यानंतर ऍक्टर अशा प्रकारचा शब्द तयार होतो. तर फ्रेंड या शब्दाला शिप हे सफिक्स जोडल्यानंतर फ्रेंडशिप अशा प्रकारचा शब्द तयार होतो. तर गुड ला NESS हे सफिक्स जोडल्यानंतर गुडनेस असा शब्द तयार होतो. तर फ्री ला DOM अशा प्रकारचा सफिक्स जोडल्यानंतर फ्रीडम अशा प्रकारचा शब्द तयार होतो. मित्र हो, हे तयार झालेले सर्वच्या सर्व शब्द नाउन्स आहेत, म्हणजे हे जे सफिक्स आपण घेतलेले आहेत हे नाम तयार करणारे सफिक्सेस आहेत. याचबरोबर आणखी देखील काही सफिक्सेस आहेत जे नाम तयार करतात, जसं वाय, CY, TY, ITY, ISM, ING, AL, AGE, HOOD ही देखील सफिक्सेस नाम तयार करतात. मित्र हो, या सफिक्सेसने जे शब्द तयार झालेले आहेत ते शब्द या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पाहू शकता. चला तर आता पाहूया सफिक्सेस जोडून अँटोनिम्स कशा प्रकारे तयार होतात. मित्रो, या ठिकाणी दोनच सफिक्सेस आहेत जे अँटोनिम तयार करतात. पहिला आहे लेस आणि दुसरा आहे फुल. याची उदाहरणे आपण पाहूयात. पहा, युजफुल हा मूळ शब्द आहे, याला लेस जोडलं तर युजलेस अशा प्रकारचा नवीन शब्द तयार होईल. तर दुसरा शब्द आहे माइंडफुल, त्याला लेस जोडल्यानंतर माइंडलेस अशा प्रकारचा शब्द तयार होईल. तिसरा शब्द आहे होपलेस, या ठिकाणी फुल जोडलं तर होपफुल असा शब्द तयार होईल. तर फ्रुटलेस या शब्दाला फुल जर जोडलं तर फ्रुटफुल अशा प्रकारचा शब्द तयार होईल. मित्रो, या ठिकाणी एकच फरक आहे, तो म्हणजे पूर्वीच्या शब्दाला जे सफिक्स लागलेलं आहे ते काढून टाकावं लागतं आणि त्यानंतर हे सफिक्स जोडावं लागतं. अशा प्रकारे या ठिकाणी सफिक्स जोडून आपण अँटोनिम्स तयार केलेले आहेत. हे दोनच सफिक्स अँटोनिम्स तयार करतात. आता आपण पाहूया सफिक्स जोडून कशा प्रकारे ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण तयार होतं. या ठिकाणी 3 कॉलम आपण घेतलेले आहेत आणि विशेषण तयार करणारे सफिक्सेस पहा कोणकोणते आहेत. OUS, IC, ICAL, AL किंवा IAL किंवा ATE किंवा ABLE किंवा ORY किंवा ED किंवा IVE अशा प्रकारचे सफिक्सेस आहेत जे मूळ शब्दाला जोडल्यानंतर ॲडजेक्टिव्ह तयार करतात. चला पहिला शब्द आपण घेऊया, व्हिक्ट्री. त्याला OUS जोडलं तर व्हिक्टोरियस अशा प्रकारचं ॲडजेक्टिव्ह तयार होतं. तर हिस्ट्रीला IC जोडलं तर हिस्टॉरिक अशा प्रकारचं ॲडजेक्टिव्ह तयार होतं. फॉर्च्यूनला ATE जोडलं तर फॉर्च्युनेट अशा प्रकारचं ॲडजेक्टिव्ह तयार होतं. मेमरीला ABLE जोडलं तर मेमोरेबल अशा प्रकारचं ॲडजेक्टिव्ह तयार होतं. मायग्रेशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, याला ORY जोडलं तर मायग्रेटरी अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा अशा प्रकारचं ॲडजेक्टिव्ह तयार होतं. वेड म्हणजे लग्न तर वेडेड म्हणजे लग्न केलेला. एक्सपांड म्हणजे प्रसरण पावणे, त्याला IVE जोडलं तर एक्सपान्सिव्ह प्रसरण पावणारा अशा प्रकारचे ॲडजेक्टिव्ह हे सफिक्सेस जोडून तयार झालेले आहेत.
त्याचबरोबर सफिक्सेस जोडून आपण व्हर्ब देखील तयार करू शकतो आणि काही प्रिफिक्सेस जोडून देखील व्हर्ब तयार होतं. आपण पाहूया कोणते प्रिफिक्सेस आणि कोणते सफिक्सेस जोडून व्हर्ब किंवा क्रियापद तयार होतं. पहा, पहिलं सफिक्स आहे FY. मित्र, हे डाव्या बाजूची रेषा हे सफिक्स असल्याचं चिन्ह आहे, कारण सफिक्स हे शब्दाच्या शेवटी येत असतं. म्हणून FY, IZE ही सफिक्सेस आहेत. EN हे देखील सफिक्स आहे. तर हे दुसरं EN याच्या नंतर रेषा आलेली आहे, हे आहे प्रिफिक्स. अशा प्रकारे हे 4 सफिक्स आणि प्रिफिक्स व्हर्ब तयार करतात. पहिलं उदाहरण आपण पाहूयात. ब्युटी म्हणजे सौंदर्य, याला FY लावलं तर होतं ब्युटिफाय. ब्युटिफाय म्हणजे सुंदर करणे, अशा प्रकारचं एक क्रियापद झालं. तर पोलर, पोलर म्हणजे परस्पर विरुद्ध बाजूला, त्याला IZE लावलं तर पोलराइज, विरुद्ध बाजूला ठेवणे, अशा प्रकारचं क्रियापद किंवा व्हर्ब तयार होतं. किंवा वाईड म्हणजे रुंद, त्याला EN जोडलं तर वायडन, रुंद करणे, अशा प्रकारचं क्रियापद होतं. करेज म्हणजे धैर्य, त्याला EN जोडलं तर इनकरेज म्हणजे धीर देणे किंवा धैर्य देणे, अशा प्रकारचा शब्द तयार होतो. मित्र हो, आता आपण पाहूया ॲडव्हर्ब म्हणजेच क्रियाविशेषण तयार करणारी सफिक्सेस. एकमेव सफिक्स किंवा सर्वात महत्त्वाचं सफिक्स आहे जे ॲडव्हर्ब तयार करतं, ते म्हणजे LY. दुसरं आहे वर्ड्स आणि तिसरं आहे वाईस. परंतु LY हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येतं. याची उदाहरणे पाहूयात आपण. ब्रेव म्हणजे शूर, त्याला LY लावलं तर ब्रेवली, शूरपणे, अशा प्रकारचं त्याचं ॲडव्हर्ब तयार झालेलं आहे. वर्ड्स म्हणजे कडे, बॅकवर्ड्स, अशा प्रकारचं ॲडव्हर्ब तयार होईल. मागच्या बाजूला, असा काहीसा त्याचा अर्थ निघेल. त्याचबरोबर क्रॅब, क्रॅब म्हणजे खेकडा, क्रॅब वाईज म्हणजे खेकड्याप्रमाणे, अशा प्रकारचं क्रॅबला वाईज जोडून ॲडव्हर्ब तयार झालेलं आहे. मित्रो, अशा प्रकारे सफिक्सेस प्रिफिक्सेस लावून नवीन शब्द तयार होतात, अँटोनिम्स तयार होतात. आता याच्यावर आधारित एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. 1 क्रमांकच्या बॉक्समधील शब्दांना 2 क्रमांकच्या बॉक्समधील सफिक्सेस किंवा प्रिफिक्सेस जोडा व तयार झालेला शब्द तुम्हाला काय करायचा आहे, कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे. मी तो निश्चितच तपासील. पहा, या ठिकाणी 1 नंबरच्या बॉक्समध्ये काही शब्द दिलेले आहेत, या ठिकाणी काही सफिक्सेस आणि प्रिफिक्सेस दिलेले आहेत, ते जोडून तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. अतिशय सोपी ॲक्टिव्हिटी आहे. मित्र हो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत तो शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसल्यास सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनाच्या बाजूची घंटी दाबा, त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि या ठिकाणचे हे 2 व्हिडिओ अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.